नमस्कार। आज फाल्गुन कृष्ण नवमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। येत्या 15 एप्रिल पासून 15 डब्यांच्या गाड्या कल्याणपर्यंत धावणार। मफतलालच्या मैदानावर शिमगा उत्सवाचं आयोजन आणि ठाणे महापालिकेची मालमत्ता कराची 96% वसुली। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे महापालिकेने मालमत्ता कराची उच्चांकी वसुली केली आहे। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाने सातत्यपूर्ण कठोर प्रयत्नांती 246 कोटी 57 लाखांची म्हणजे उद्दिष्टाच्या 96% वसुली केली आहे। गेल्या काही वर्षात झालेली ही सर्वात जास्त वसुली आहे। ठाणे महापालिका आयुक्त आर.ए. राजीव यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी कडक सूचना दिल्या होत्या। सर्व विभाग समित्यांसाठी विविध विशेष पथक निर्माण करण्याचे आदेशही दिले होते। या प्रयत्नामुळे मालमत्ता कराच्या 258 कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी 246 कोटी 57 लाखांची वसुली करण्यास यश आले। यामध्ये नौपाडा प्रभाग 28 कोटी 34 लाख, उथळसर प्रभाग 24 कोटी 49 लाख, कोपरी प्रभाग 5 कोटी 38 लाख, वागळे प्रभाग 16 कोटी 26 लाख, रायलादेवी प्रभाग 10 कोटी 45 लाख, वर्तकनगर प्रभाग 45 कोटी 4 लाख, माजिवडा प्रभाग 48 कोटी 18 लाख, कळवा प्रभाग 15 कोटी 38 लाख तर मुंब्रा प्रभागात 20 कोटी 35 लाखांची वसुली झाली। विशेष म्हणजे मुंब्रा वगळता सर्व प्रभागांमध्ये उद्दिष्टाच्या 100%पेक्षा अधिक वसुली झाली असताना मुंब्र्यामध्ये मात्र अवघी 52% वसुली करण्यात यश आले। 2008-2009 मध्ये 158 कोटी 58 लाख म्हणजे 88%, 2009-2010 मध्ये 175 कोटी 12 लाख म्हणजे 86%, 2010-2011 मध्ये 198 कोटी 12 लाख म्हणजे 90%, तर 2011-2012 मध्ये 220 कोटी 63 लाख म्हणजे 88% वसुली करण्यात मालमत्ता विभागाला यश आलं होतं। येत्या 15 एप्रिल पासून 15 डब्यांच्या सर्व उपनगरीय गाड्या कल्याणपर्यंत धावणार असल्याची माहिती खासदार आनंद परांजपे यांनी आज दिली। एका कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। ठाणे मुंब्रा कळवा रेल्वे स्थानकाच्या कायापालटानंतर आता दिवा रेल्वे स्थानकाचाही कायापालट केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून यासाठी 20 ते 22 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। यामध्ये दिवा रेल्वे स्थानकासाठी नवीन इमारत, शौचालय, ठाण्याच्या बाजूस उभ्या असलेल्या उड्डाण पुलाखाली तिकीट खिडकी, कल्याणच्या बाजूकडील उड्डाण पुलाला रेल्वे स्थानकाबाहेर उतरण्याची सुविधा दिली जाणार आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये दिव्याहून जलद गाडी सोडली जाणार आहे। त्याचबरोबर 5व्या आणि 6व्या मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर दिवा रेल्वे स्थानकातूनच उपनगरीय गाड्या सोडण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाण्यापासून कल्याणपर्यंतच्या रेल्वे स्थानकात विविध विकास कामं खासदार संजीव नाईक आणि आपल्या माध्यमातून होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। ठाणे रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली कल्याणमध्ये सरकते जिने उभारले जाणार असल्याचंही खासदार आनंद परांजपे यांनी सांगितलं। स्वातंत्र्यापासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुसूचित क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आदिवासी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी चारोटी नाक्यावर आदिवासींनी आंदोलन केलं। प्रशासकीय दृष्टीने सोयीच्या असलेल्या पालघरला जिल्ह्याचं ठिकाण करण्याचं घाटतंय, पण याला सर्व आदिवासी संघटनांचा विरोध असून यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा मूळ हेतू हा विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी बहुल भागाचा विकास करणं हा होता, पण आता मूळ हेतूपासून शासन दूर जातंय। 1992 मध्ये मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात कुपोषणामुळे 100 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या विषयाला गती आली। तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा दिला। जिल्ह्याचं कार्यालय जव्हार इथे सुरू असून आता फक्त जव्हार जिल्ह्याच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिली असताना शासन याकडे दुर्लक्ष करून आदिवासींवर अन्याय करते। शासनाच्या या निर्णयाविरोधात आदिवासींच्या सर्व संघटना एकवटल्या असून त्यांनी आदिवासी स्वायत्त जिल्हा कृती समितीची स्थापना केली आहे।
नागरिकांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येनं नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केले। नववर्ष स्वागत यात्रेसंबंधात महापौर दालनात झालेल्या बैठकीनंतर महापौरांनी हे आवाहन केलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही 11 एप्रिल रोजी कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाणार आहे। शहराच्या विविध भागातूनही अशा स्वागत यात्रा काढल्या जाणार आहेत। महिलांचं पथक, विविध सामाजिक संस्थांचे आणि महापालिकेचे जनजागृतीपर चित्ररथ या स्वागत यात्रेत असणार आहेत। या स्वागत यात्रेत मोठ्या संख्येनं महिला, शालेय विद्यार्थी, लेझिम पथक सहभागी होणार असून या यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव इथे भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। तसंच विविध ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या हे या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे। ठाण्यातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलंय। ठाणे शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घराघरात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे। यासाठी पोलिसांतर्फे आपली सुरक्षा आपल्या हाती नावाचं एक सुरक्षा पुस्तक काढण्यात आलंय। एप्रिल-मे महिन्यात सुट्टी असल्यामुळे बहुसंख्य नागरिक बाहेरगावी जात असतात। चोरटे याचा फायदा घेऊन चोऱ्या करतात। यासाठी सतर्कता म्हणून पोलिसांनी सावधानता कशी बाळगावी याविषयी पत्रकं वाटण्यास सुरुवात केली। यामध्ये महिलांनी घरात काम करताना अथवा टीव्ही पाहताना दरवाजा बंद ठेवावा, अनोळखी व्यक्तीसाठी दरवाजा उघडू नये, दरवाजासाठी वापरण्यात आलेला कडी कोयंडा उच्च दर्जाचा असावा, बाहेरगावी जात असल्याची कल्पना नोकरांना देऊ नये, तसंच घराच्या दारावर अमुक तारखेपर्यंत पेपर नको, दूध नको अशा सूचना लिहू नयेत। अशा काही सूचना असलेलं सुरक्षा पत्रक सध्या घरोघरी पोलिसांतर्फे दिलं जात आहे। यामध्ये नागरिकांसाठी उपयुक्त असे खबरदारीचे अनेक उपाय देण्यात आलेत। ठाण्यातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनात तोडगा न निघाल्यास उद्या चक्काजाम करण्याचा तसंच शहरातील मुख्य भागाप्रमाणेच इतरही भागात कचरा न उचलण्याचा इशारा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी दिलाय। कालपासून ठाणे शहरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कोपरी, वागळे इस्टेट या भागात कामबंद आंदोलन केलंय। किमान वेतन मिळावं तसंच कंत्राटी कामगारांना कायम करावं अशा मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत। पण अजूनही मागण्या मान्य झालेल्या नाहीत। त्यामुळे काही भागात आज घंटागाडी न गेल्यानं कचऱ्याचा ढीग जमा झालाय। आज मागण्या मान्य न झाल्यास उद्या हे कर्मचारी चक्काजाम आंदोलन करणार आहेत। त्यामुळे घंटागाडी कर्मचारी आणि प्रशासन यामध्ये सामान्य ठाणेकर भरडला जातोय। ठाण्यातील खारेगाव येथील मफतलाल कंपनीच्या मैदानात कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या शिमग्याचं आयोजन करण्यात आले। आज एका पत्रकार परिषदेत खासदार आनंद परांजपे यांनी ही माहिती दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने या शिमग्याचं आयोजन करण्यात आले। कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे शिमगा किंवा होळी आहे। कामधंद्यानिमित्त घरापासून दूर राहिलेल्या चाकरमान्यांना वेध लागतात ते शिमग्याचे। फाल्गुन वद्य पंचमीपासून सुरू होणारा हा सण गुढीपाडव्यानंतरही अनेक गावात साजरा होत असतो। ग्रामदेवतेची सजून धजून निघणारी पालखी खांद्यावर डोक्यावर घेऊन आनंदाने बेभान होत गुलालाच्या रंगात रंगून आणि ढोल ताशांच्या नाचावर नाचणारे ग्रामस्थ असं दृश्य शिमग्याच्या निमित्तानं गावागावात पाहायला मिळतं। या शिमगा महोत्सवात प्रथा आणि मान यांना मोठं महत्त्व असतं। खारेगाव नाका येथील या शिमगा महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर वांद्री गावचे स्वयंभू सोमेश्वर या मार्लेश्वर देवस्थानाशी नातं सांगणाऱ्या देवी जुगाई वरदाई मातेची पालखी संपूर्ण लवाजम्यासहित आणि गावातील 100-150 खेळ्यांसह खारेगावात आणली जाणार असल्याचं परांजपे यांनी सांगितलं। राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत खास ही पालखी घेऊन येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। साधारणतः ग्रामदेवतेची पालखी सीमा ओलांडून बाहेर पडत नाही, पण या शिमगा उत्सवासाठी वांद्री गावच्या ग्रामस्थांनी सोमेश्वराला कौल लावून खास परवानगी घेतली आहे। येत्या रविवारी प्रथम होलिका पूजन करून होमास अग्नी देऊन या उत्सवाची सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल। स्वतः खासदार आनंद परांजपे आणि आमदार जितेंद्र आव्हाड देवीची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेऊन नाचवणार आहेत।
कोकणच्या अस्सल मातीचा गंध जपणाऱ्या या सणाचा आनंद लुटण्यासाठी तसंच अस्सल कोकणी मालवणी खाद्यपदार्थांची लज्जत चाखण्यासाठी समस्त ठाणेकरांनी या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन खासदार आनंद परांजपे यांनी यावेळी केलं। आता निवास वार्ता। ठाण्यात खरेदी विक्री तसंच भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर बी केबिन येथे तळमजल्यावरील वन रूम किचन फ्लॅट भाड्यानं देणं आहे। अधिक माहितीसाठी आपण डीजी असोसिएटशी 97 697 99 971 अथवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता।